मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात मंगळवारी मध्यरात्री हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। शिवसेना ठाकरे गटाला सर्वात मोठा खिंडार पडलं असून तब्बल 6 खासदार आता एकनाथ शिंदेच्या गडाला लागल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे। पण या सगळ्यात सर्वात मोठी आणि थरारक चर्चा रंगते ती म्हणजे धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराज निंबाळकर यांची। दुपारी 3 वाजताच प्लॅन फेल झाला। संध्याकाळी 5 वाजताचा प्रयत्न फसला। रात्री 9 वाजताही ओमराजेंना पुण्यातून बाहेर काढता आला नाही। अखेर श्रीकांत शिंदे, तानाजी सावंत आणि प्रतापराव सरनाईक या 3 मोठ्या नेत्यांनी अशी काय चक्रव्यूह रचली की मध्यरात्री 1 वाजता गुप्तपणे विमान दिल्लीसाठी झेपावलं। काय आहे या संपूर्ण ऑपरेशन एअरलिफ्टची इनसाइड स्टोरी? ओमराज नक्की कसे आणि कोणासोबत दिल्लीला पोहोचले, पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक किशोर या यूट्यूब चॅनलला। मित्रांनो, मंगळवारी सायंकाळी उशिरा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली। शिवसेना ठाकरे गट पुन्हा एकदा फुटला आहे। ठाकरे गटाचे 6 खासदार एकनाथ शिंदेच्या गडाला लागले असून ते सर्वजण दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली होती। सर्व खासदार विविध मार्गाने दिल्लीला रवाना झाले। प्रत्येकासाठी नांदेड, शिर्डी, मुंबई, हैदराबाद अशा ठिकाणी खासगी विमानं पाठवून सर्वांना दिल्ली नेण्यात आलं। यात ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील मुंबईतून, त्यानंतर नागेश पाटील आष्टीकर हैदराबादमधून, संजय जाधव आणि संजय देशमुख नांदेड विमानतळावरून, तर भाऊसाहेब वाकचौर शिर्डी विमानतळावरून दिल्लीला रवाना झाले। यात धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराज निंबाळकर देखील पुणे विमानतळावरून दिल्लीला गेले, पण त्यांना पुण्यातून बाहेर काढण्यासाठी मोठी फिल्डिंग लावावी लागल्याची माहिती समोर येत आहे। मित्रांनो, राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ओमराजे निंबाळकर यांना पुण्यावरून दिल्लीला घेऊन जाण्यासाठी पुणे विमानतळावर 2 विमान सज्ज ठेवण्यात आली होती। शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ही 2 विमानं सज्ज ठेवली होती। या संपूर्ण मोहिमेला धाराशिवचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक हे लीड करत होते, तर प्रत्यक्षात सगळी सूत्र हलवण्याचं काम माजी मंत्री तानाजी सावंत करत असल्याची माहिती समोर आली होती। या 3 नेत्यांनी पुणे विमानतळावर सगळी फिल्डिंग लावली असली तर त्यांचा 3 वेळा प्लॅन फेल झाल्याचं समजत आहे। पुणे विमानतळावर सज्ज ठेवण्यात आलेलं विमान मंगळवारी दुपारी 3 वाजता दिल्लीला रवाना होणार होतं। तशी वेळही निश्चित करण्यात आली होती, मात्र प्लेनमध्ये अडचण आल्याने ऐनवेळी वेळ बदलण्यात आली। पुढची वेळ 5 वाजता घेण्यात आली, मात्र हा प्रयत्नही त्यांचा अपयशी ठरला। यानंतर रात्री 9 वाजता ओमराजेंना घेऊन हे विमान दिल्लीकडे झेपवणार होतं, मात्र तिसऱ्या वेळीही ओमराजेंना पुण्याहून काढणं शक्य झालं नाही। यानंतर रात्री 1 वाजता चौथा प्रयत्न केला। या प्रयत्नात ओमराजे निंबाळकर सज्ज ठेवलेल्या चार्टर विमानातून दिल्लीकडे रवाना झाले। यावेळी ओमराजे यांच्यासोबत परांड्याचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत देखील दिल्लीला गेले। सोबत जयराज निंबाळकर देखील होते। हे तिघेही रात्री उशिरा दिल्लीला पोहोचले। यानंतर त्यांना पंचतारीख हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। मित्रांनो, ही माहिती आता किती खरी आहे याची मी पुष्टी करत नाही, परंतु आलेल्या अपडेट्स आणि माहितीच्या आधारे अशा पद्धतीने ओमराजे निंबाळकर पुण्यातून दिल्लीला गेले। आता यामागे केवढी एअर फिल्डिंग लावण्यात आली हे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून समजूनच घेतलं असेल। या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो।